टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते। 65 वर्षापूर्वी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि या देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले आणि महाराष्ट्र नावाचं राज्य आणि त्याची दिशा कशी असावी हा चव्हाण साहेबांच्या भाषणामध्ये चव्हाण साहेबांनी त्यांचे विचार आणि या राज्याला दिशा द्यायचा एक मोठी जबाबदारी त्यांनी घेतली। चव्हाण साहेबांच्या काळात महाराष्ट्रात मोठी क्रांती घडली। महाराष्ट्रात MIDCs असेल, नवीन धरणं असतील, पुढे विकासाची वाटचाल कशी असावी, सामाजिक प्रश्न, आर्थिक प्रश्न, राजकीय प्रश्न सोडवण्याची फार मोठी ताकद ही कैलासवासी यशवंतराव चव्हाणांमध्ये होती आणि तोच विश्वास महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने चव्हाण साहेबांवर त्या काळात टाकला। चीनचं युद्ध झालं आणि जेव्हा हिमालय अडचणीत आला तेव्हा हाच महाराष्ट्राचा सह्याद्री हा हिमालयासाठी धावून गेला आणि चीनच्या युद्धानंतरची काय भारताची परिस्थिती झाली होती त्याचा सावरण्याचं सगळ्यात मोठं योगदान या देशात पंडित जवाहरलाल नेहरू नंतर कोणी केलं असेल तर ते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं। आणि आजही जेव्हा जेव्हा भारताचा युद्धाचा आर्थिक परिस्थितीचा जेव्हा जेव्हा इतिहासात नोंद होईल तेव्हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचं योगदान हे नेहमीच भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सोनेरी अक्षरातच लिहिलं जाईल। आज चव्हाण साहेब नसले तरी त्यांच्या विचारांनीच हा राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि मंत्रिमंडळाने केलेला आहे। अनेक मुख्यमंत्री नेतृत्व या राज्यांनी फक्त राज्याला नाही देशाला दिलं। अनेक मोठे उपक्रम या राज्यांनी देशाला दिले। ज्या नरेगाचा उल्लेख सातत्याने देश जेव्हा आर्थिक अडचणीत येतो तो सगळा उपक्रम रोजगार हमी योजनेचा ह्याच महाराष्ट्राच्या मातीने देशाला दिलेला सगळ्यात मोठा कार्यक्रम। महिलांचं आरक्षण असेल तो एक मोठा विषय या देशात झाला। आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना तोही ह्याच महाराष्ट्राच्या मातीतूनच या देशाला सुरुवात झाली आणि पहिलं आरक्षण महिलांना ह्याच तुमच्या माझ्या महाराष्ट्राने केलेलं आणि त्यातून आज संपूर्ण देशामध्ये ते दिसतं। MIDCs असतील, हा पुरोगामी विचार असेल, अंधश्रद्धेच्या विरोधातली लढाई असेल, दाभोळकरांनी दिलेलं खूप मोठं योगदान असेल, हे सगळं कुठून झालं तर तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीतून झालेल्या या गोष्टी। आज महाराष्ट्रातला पुरंदरचा अंजीर आज परदेशात जातो, महाराष्ट्रातली साखर परदेशात जाते, महाराष्ट्रात बनवलेली गाडी जाते, महाराष्ट्रात बनवलेली मोटरसायकल जाते। किती तुम्हाला उदाहरणं देऊ। हे सगळं मोठं हा पुरोगामी विचार, समतेची भाषा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हे सामाजिक परिवर्तन ज्याच्यामुळे आज मी इथे उभी आहे, राखीताई आहेत, विद्याताई आहेत, तुम्ही सगळ्या महिला आहात, हे सगळ्यात मोठं योगदान कुणाचं होतं तर या महाराष्ट्रात मातीत जन्माला आलेलं आहे फुले दाम्पत्याचं योगदान आहे। म्हणून आज आपण महिला पुरुषांच्या बरोबरीने आज काम करायचा एक प्रांजळ प्रयत्न करतो। त्यामुळे हाच महाराष्ट्राचा पुरोगामी विचार, समतेची भाषा आणि आज जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जास्त आहे। याचं कारण असं झालेला पहलगाममधला जी घटना आहे, जी हत्या झालेली, जी एवढा मोठा जो घात आपल्या भारतावर झालेला आहे, हे आतंकवाद्यांनी केलेली जी महाराष्ट्राची नाही भारताची हत्या, त्यांनी आपल्यावर हल्ला केला। आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते की हा देश पहिला येतो, त्याच्यानंतर राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्यानंतर आपलं सगळ्यांचं कुटुंब। आणि हा विचार घेऊनच, हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन आपण सगळे राजकारण आणि समाजकारण करतो। पण ही राजकारण करायची वेळ नाही। तुमच्या सगळ्यांच्या कष्टांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेला चांगलं यश मिळालं,
त्याच्यामुळे प्रत्येक जी महत्त्वाची मीटिंग राजकीय दिल्लीत होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेहमी देशाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मान सन्मान केला जातो, कारण का आपले 8 खासदार निवडून आले. आदरणीय पवार साहेबांचं मत आणि आपल्याबरोबर काम करायची एक त्यांचा अनेक वर्षाचा जो अनुभव आहे त्याचाही मान सन्मान सगळेच पक्ष करतात. हे नवीन मी तुम्हाला सांगायची गरज आहे. हा त्यांचाही मनाचा मोठेपणा जे सत्तेत आहे त्यांचा. पण ह्या परिस्थितीत जेव्हा या मीटिंगला आपल्याला आमंत्रण आलं ऑल पार्टी मीटिंगचं, तेव्हा आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला एकच सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा जाल त्या मीटिंगला एकच सांगा की जो निर्णय केंद्र सरकार घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळे इंडिया अलायन्स आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारताच्या हिताचं जे असेल त्याच्या ताकदीने जे कोणी सरकार असेल त्याच्याबरोबर आम्ही ताकदीने भारतासाठी आम्ही उभं राहू. आणि तेच मी जाऊन त्या मीटिंगमध्ये बोलले. आणि आणखीन एक मी विनंती त्यांना केली होती त्या मीटिंगमध्ये, जी माझी अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत पाळलेली आहे, की ह्या विषयामध्ये टीका टिप्पणी करायची ही वेळ नाही कुठल्याच सरकार. आपण विरोधात म्हणून नाही, आपण सत्तेत असलो नसलो की भारताचा जेव्हा विषय येतो तेव्हा आपण एका आवाजातच बोललं पाहिजे. आणि सोशल मीडियावर, आणि मी या सगळ्या चॅनलवाल्यांचं आवर्जून कौतुक करते, त्यांच्याकडे चॅनल आणि मीडियाकडे अनेक असे फोटो आहेत ज्याच्यातून खरंच भडका होऊ शकतो. पण आपण यांच्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. कधी कधी आपली लढाई होते त्यांच्याशी, पण असं झालं तरी ही वेळ आपण म्हणायची आहे, तू मेमे करायची वेळ. त्यामुळे या सगळ्या मीडियाचे मी आभार मानते की त्यांनी कुठलाही चुकीचा फोटो त्यांच्या कुठल्याही चॅनलवर दाखवलेला नाही. याबद्दल आपण सगळ्या मीडियाचंही कौतुक केलं पाहिजे. अतिशय समंजसपणे त्यांनी अनेक गोष्टी अशा त्यांच्या चॅनल्सवर दाखवल्या ज्याच्यामुळे आपल्याला धीर वाटला की अरे बापरे, इतकं आपल्या माणसांना लोकांनी तिथे मदत केली पाहिजे. ही लढाई करायची आपापसात वेळ नाही. देशाचं ऐक्यासाठी जेवढं योगदान भारतीय लोकांनी केलं आहे तेवढंच योगदान प्रत्येक मीडिया चॅनलनीही अतिशय संवेदनशीलपणे रिपोर्टिंग केलं आहे. ह्याचीही नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. कारण की शेवटी आपण तिथे कोणी नाही होत, ते दाखवतात ते आपण बघतो. अनेक कॅमेरामॅन मराठी माणसं आज बेलगामला गेलेले दाखवायला की बाबा सगळं ठीक आहे. नाही, खूप धीर वाटतो आपल्याला जेव्हा आपण ते बघतो. त्यामुळे हा जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि प्रत्येक मराठी आणि भारतीय माणूस त्याचा जाहीर निषेध करतो. अशा गोष्टी भारतात घडणार नाहीत. ह्याच्यासाठी जो काय निर्णय भारत सरकार घेईल त्याच्याबरोबर आपण कटिबद्ध आहोत. आणि आपली एक मागणी म्हणजे योगायोग झाला आहे की 2 महत्त्वाच्या मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या काही दिवसात केलेल्या आहेत. एक तर जातीय जनगणना याची मागणी जशी राहुल गांधीजींनी सातत्याने केलेली आहे तसंच संसदेमध्ये अमोलदादा कोल्हे आणि मी स्वतः अनेक वेळा केलेले. आणि तो निर्णय उशिरा का होईल केंद्र सरकारने आता घेतलेला आहे, त्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि त्याचबरोबर आपली एक आठवड्यात एवढी मोठी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एक मागणी आपण केली होती की ज्यांची हत्या झाली आणि जी मराठी माणसं आहेत, मराठी माणसं कोण, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस. आणि हे माझे शब्द नाही आहेत, हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे शब्द. त्यांचं 1 मेचं भाषण काढून त्याच्यात त्याचा उल्लेख आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात जे लोक आपण गमावली त्या माणसांना आपण परत आणू शकतो, त्यांच्या कुटुंबाला धीर देऊ शकतो, प्रेम देऊ शकतो. पण त्यांचं दुःख कदाचित एवढी मोठी पोकळी आहे की ती आयुष्यभर भरून निघणार. पण काही ना फुलाची पाकळी काय करू शकतो तर आपण जाऊन भेटू शकतो, त्यांना थोडासा धीर देऊ शकतो. पण त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातले जे लोक आहेत ज्यांना आपण गमावलं आहे त्यांच्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे, एक सरकारी नोकरी दिली पाहिजे. ही मागणी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आणि तो निर्णय काल कॅबिनेटमध्ये झाला. ह्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचेही मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा निर्णय घेतलेला. खूप दुःखद घटना आहे. पण महाराष्ट्र सरकारकडून आम्ही त्यांना ग्वाही देते की आमच्या कुणाकडून कुठली अशी पोस्ट किंवा स्टेटमेंट हे चुकीचं जाणार नाही. आणि जे काही सहकार्य महाराष्ट्र आणि भारत सरकारला लागेल ते पूर्ण ताकदीने या राज्याचं आणि देशाचं ऐक्य ठेवण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही या सरकारबरोबर उभे राहू. ही एक बाजू. पण महाराष्ट्राला एक दुसरी बाजू आज आहे आणि हे बोलणं गरजेचं आहे. कारण महत्त्वाची गोष्ट आहे की या देशाचे
अर्थमंत्री ही अनेक वर्ष चव्हाण साहेब राहिले. त्यांनी एक वेगळी दिशा महाराष्ट्राला आणि देशाला दिली होती. आज महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक परिस्थिती आपल्याला अपेक्षित आहे तेवढी काय नाही आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुढचं पूर्ण वर्ष आपण सगळ्यांनी मिळून, मी तर खरं मागणी केली होती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की आपण एक आर्थिक सल्लागार ठेवला आहे, पण त्याच्याऐवजी एक कॉल पार्टी मीटिंग घ्या. अनेक तज्ज्ञ असे आहेत या राज्यामध्ये. आपलेच नेते माननीय जयंत पाटील साहेब अनेक वर्ष अर्थमंत्री राहिलेले आहेत आणि तेव्हा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम होती. हा डेटा सांगतोय, मी माझ्या भाषणात सांगत नाही, डेटा ड्रिव्हन बोलतो. तशीच परिस्थिती पुन्हा कशी येईल याच्यासाठी फार गांभीर्याने महाराष्ट्राने विचार करायचा आणि देशाने विचार करायचा. जगामध्ये अनेक गोष्टी होत आहेत. टॅरिफ्सबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. अनेक लोक जे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करतात ते चिंतेमध्ये आहेत की नक्की पुढे काय होणार, माल पाठवायचा का नाही, टॅरिफमध्ये बदल झाला तर काय होईल, सामान पडून राहील का, असे अनेक प्रश्न त्यांना येतात. सगळ्यात मोठं बंदर आपल्या JNPT इथून, JNPTतून किती गोष्टी परदेशात जातात, सगळे थोडे चिंतेमध्ये. आयात निर्यात करण्यामध्ये आज सगळेच थोडेसे एक पाऊल मागे घेऊन बघतायत की पुढे काय होईल. अशा परिस्थितीत जगामध्ये अडचण आहे, देशामध्ये मार्केट, माझं बजेटच्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं, स्टॉक मार्केट इथून 5 पावलावर आहे, ते क्रॅश होणार आहे आणि त्याला स्थिर स्थावर करण्यासाठी काहीतरी केंद्र सरकारने पावलं टाकली पाहिजे. ही मागणी मी माझ्या बजेटच्या भाषणात केली होती आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे महिन्याभरात काय झालेलं आहे. आणि तिथे कोण भरडला जातो, सर्वसामान्य मध्यमवर्गीय जो टॅक्स भरतो, जो कष्टाने पैसे कमवतो, त्याचं सगळ्यात मोठं नुकसान तिथे झालं. त्याचबरोबर शेतकऱ्यांची आव्हानं तुम्ही बघताय. मला आज एका चांगल्या दिवशी हे काही मुद्दे मांडायचे नाही, पण याची जाणीव आपल्याला, पाण्याची परिस्थिती रोज चॅनलवाले दाखवत आहेत, काय गंभीर परिस्थिती. महाराष्ट्रातले काही मंत्रीही कबूल करत आहेत. म्हणजे महाराष्ट्र मंत्रिमंडळातलाच मंत्री म्हणतायत की हो, जलजीवन मिशनमध्ये चुकीची कामं झालेली आहेत. ज्या गोष्टी मी आणि आपले सगळे खासदार सातत्याने केंद्र सरकारमध्ये मांडतो, करोडो रुपये पैसे त्या जलजीवन मिशनमध्ये आले, मग त्याचं पुढे काय झालं. आणि ही कबुली सरकारही करते की हो त्याच्यात चुका झालेल्या. म्हणजे गंभीर विषय, आर्थिक परिस्थितीचा विचार झाला पाहिजे, पाण्याच्या परिस्थितीसाठी गंभीर विचार झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा झाला पाहिजे. आणि हा दिवस साजरा करताना 2 महिला मी कधीच विसरू शकत नाही, कारण का त्यांचा उल्लेख करणं अतिशय महत्त्वाचं. जसा दहशतवादी हल्ला मध्ये आपण सगळेच त्यात सुन्न झालो होतो, ते अशाच 2 घटना महाराष्ट्रात गेल्या 1 महिन्यात झालेल्या आहेत की 2 शिक्षकांनी आत्महत्या केली. मराठवाड्यातल्या 2 शिक्षकांनी पगार मिळाला नाही म्हणून आत्महत्या केल्या. त्यांच्या बायको दोघींची मी बोललेले, त्यांच्या दोघींची जबाबदारी आपण पक्ष म्हणून नाही, माणुसकीच्या नात्याने तो दोन्ही लेकी आपल्या आहेत, महाराष्ट्राच्या आहेत. त्यांची जबाबदारी आणि मुलांची जबाबदारी घेतलेली आहे. एक तर 3 महिन्याची गरोदर, काय तिची चूक मला सांग. दुसरी 28 का 30 वर्षाची, तिची 2 मुलं आहेत, एक 5 वर्षाचं, एक 2 वर्षाचं ते पिल्लू. वडील त्यांच्या लक्षातही कदाचित राहणार. त्यांची काय चूक मला सांगा. त्या 2 लेकी, त्यांची तर काही चूक नाही. कसं आयुष्य काढायचं पुढे या शिक्षकांच्या, या आपल्या 2 महिला. त्यामुळे हे सगळे विषय, ही सगळी आव्हानं आज राज्याच्या समोर आहेत. एकीकडे आपण हे जरूर साजरं करावं, पण हे साजरं करत असताना महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, महाराष्ट्राच्या शिक्षकांची, शेतकऱ्यांची परिस्थिती, पाण्याची परिस्थिती आणि आज येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स याचा फार गांभीर्याने विचार करावा. आणि मला असं वाटतं एक राजकीय पक्ष म्हणून राजकीय भूमिका घेत राहू. महाराष्ट्र राहिला, देश राहिला तर पुढे तुम्ही लढत नसाल. त्यामुळे ही फक्त लढाई करायची वेळ नाही, पण ह्या आर्थिक अडचणीच्या काळामध्ये, या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये या घटना कशा होणार नाहीत किंवा जो अशा परिस्थितीत असेल, ज्याच्यावर अन्याय असेल, त्याचा आवाज बनायची नैतिक जबाबदारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आणि पदाधिकाऱ्याची. का नाही, मला असं वाटतं की का आपण तिथे पोचलो नाही जेव्हा तो शिक्षक आत्महत्या करायला गेला. जर आपण तिथे कदाचित पोचलो असतो, सरकारकडून माझ्या काही अपेक्षा नाही, ते पोचले नाहीत म्हणून तर आत्महत्या झाली. पण शेवटी आपण राजकीय कार्यकर्ते आहोत, सामाजिक कार्यकर्ते आहोत. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वारसा या राज्यामध्ये, त्यांचा सुपुत्र, मानसपुत्र म्हणून फक्त आदरणीय पवारसाहेबांचीच या राज्यात होती.
आणि तोच विचारांचा वारसा आपण सगळे पुढे नेतोय. तो वारसा चालवताना 20% राजकारण करायचं, 80% समाजकारण करायचं, ही भूमिका, हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मांडला आणि तो सातत्याने गेले 6 दशकं तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आदरणीय पवारसाहेब आणि महाराष्ट्राच्या साथीने आज चालवतो. आणि तोच विचार पुढचे 1 वर्ष जेव्हा आपण भेटू तेव्हा का नाही आपण एक शपथ घेऊया आज, की आज नंतर महाराष्ट्रात आपण जरी विरोधात असले तर कष्टांची परिकाष्ठा करून शेवटच्या माणसापर्यंत जाऊ, पण ह्या कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्र आज नंतर आत्महत्या होणार नाही याच्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि प्रयत्न करू आणि प्रत्येक शिक्षकाला आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही लढू, ही शपथ आपण आज घेऊ. आलो, झेंडावंदन केला, कार्यक्रम साजरा केला, चांगली गोष्ट. शेवटी सार्थ अभिमान आहे आपण मराठी असण्याचा आणि या महाराष्ट्राचा. पण अभिमान हा चळवळीसाठी आपण मराठी माणसं काय करतो ह्याचं आत्मचिंतन करायची वेळ. लढाई होत राहील, कोणी कधी विरोधात बसेल, कोणी सत्तेमध्ये बसेल, पण तुम्ही विचार करा, तुम्ही जर सत्तेत असला आणि अशा 2 महिला त्याच्या पोटामध्ये 3 महिन्याचं ते पोर आहे, ती जर विधवा झाली, तिचं संपूर्ण आयुष्य आहे, आणि का तर तिला वेळेवर पगार नाही मिळाला म्हणून तिच्या नवऱ्याने आत्महत्या करावी. काय कसं आपण साजरं करणार सांगा ना मला. इच्छा असूनही हिंमत होत नाही, तिचे अश्रू नाही समजत. आणि हे जे सरकार बसलंय ना, त्या सगळ्या महिलांच्या अश्रूवर त्यांचा हा महल असतो. कोणीतरी त्यांना जाब विचारावा लागेल. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये जेवढी त्यांची जबाबदारी आहे तेवढीच नैतिकतेमुळे आपली ही जबाबदारी आहे. लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान दिलंय, विश्वास दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आज नंतर आपण मनाने ठेवूया की जिथे जिथे अडचण असेल, जिथे अन्याय असेल, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता नुसता विरोधक म्हणून नाही, एक स्वाभिमानी भारतीय आणि मराठी माणूस म्हणून तिथे पहिला पोचून जे काय करावं लागेल ते करेल, पण त्या कुटुंबावर अन्याय होणार नाही याच्यासाठी कटिबद्ध राहील, ही शपथ आज आपण घेतली. आणि ह्या कामाला आजपासून सुरुवात करूया. संघटना ही आज राज्यामध्ये हा दिवस साजरा करतेच आहे. आदरणीय जयंत पाटील साहेब आज नाशिकला झेंडावंदन करतात आणि ह्या परिस्थितीत एक नवीन कार्यक्रम आणि एक राज्याचं धोरण आणि जून महिन्यापासून संपूर्ण राज्याचा दौरा मीही स्वतः करणार. मे महिन्यात तुमच्या आशीर्वादामुळे 1 नेशन 1 इलेक्शनच्या आणि इन्कम टॅक्सचा जो नवीन कायदा होतो त्या दोन्ही कमिटीजवर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे राष्ट्रीय लेवलला मला काम करायची संधी मिळाली आहे. माझं भाग्य हे तुमचं प्रेम आहे आणि तुम्ही दिलेल्या संधीमुळे आजच्या नंतर जो इन्कम टॅक्सचा नियम कायदा येईल त्याचीही चर्चा आणि 1 नेशन 1 इलेक्शन आता त्याच्याबद्दल आपण सगळे एकत्र अनेक वेळा चर्चा झाली आणि ते एकदा आमचं सगळं चर्चा झाली की त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना जेव्हा पारदर्शकपणे सांगायची संधी येईल तेव्हा मी जरूर आपल्याला सांगेन. पण आज दोन्ही कमिटीजमध्ये मी ऑन ओथ आहे, त्याच्यामुळे मी बाहेर काही त्याचं आत्ता बोलू शकत नाही, कारण का ते जबाबदारीचं काम आहे. तिथे काही विरोधक आणि असलं काही नाही, की राज्य आणि देशाच्या हितासाठी आम्ही तिथे आहोत. त्याच्यामुळे आपण ते बाहेर त्या गोष्टी बोलायच्या नाही. हा नियम कायदा आहे त्याच्यात त्याप्रमाणे मी सांगेन. त्याच्यामुळे अनेक वेळा माझ्याशी मीडियाही नाराज होतं. मीटिंग नंतर येऊन मला विचारतात काय झालं, मला आठवत नाही मीटिंगमध्ये. मग ते म्हणतात तुम्ही काय बाहेर बोलतच नाही. म्हटलं असं नाही, एकदा आपण जर शपथ घेतली असेल संविधानाची तर मग आपण बाहेर नाही बोलू शकत. पण ही सगळी पार्श्वभूमी असताना त्याबद्दल आपण काम करू. पण संघटना वाढली आणि महाराष्ट्राचे सामाजिक प्रश्न याच्यासाठी जून महिन्यापासून हे 2 झाल्यान आई कुठे आईला द्या बिस्किट द्या पप्पाकडे. हां पप्पा कुठे. हां तर आपण सगळ्यांनीच पुढचा वर्षभर आपल्या आपापल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये तुम्ही हे काम करालच, पण त्याबरोबर जून महिन्यापासून हे जेच महाराष्ट्राचे सामाजिक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, महागाई असेल, बेरोजगारी असेल, या सगळ्यासाठी संपूर्ण राज्याचा दौरा मी स्वतः करणार आहे. मी मे महिन्यातच करणार होतो, पण या दोन्ही कमिटीजचा तारखा असल्यामुळे
मला तो मे महिन्यात आता करता येत नाही कमिटमेंट असल्यामुळे, पण जून महिन्यापासून आज संपूर्ण राज्यामध्ये जाऊन हे जे महाराष्ट्राचे सामाजिक प्रश्न आहेत याच्यासाठी आपण सगळे एकत्र मिळून दौरा करूया. ज्याला माझ्यावर येणं शक्य असेल सगळ्यांचं स्वागत आहे, कारण का राज्याच्यासाठी आपण म्हणजे आज 1 मेला आपण आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. मी सगळ्यांना पुन्हा एकदा 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि लेबर डे याच्या आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. पुढचं संपूर्ण वर्ष या महाराष्ट्राच्या मातीशी, काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याच्या, कष्ट करण्याचा, शोषित आहे, जो वंचित आहे, जो पीडित आहे, त्याचा आवाज म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. हा शब्द आपण ही गाठ मनाशी बांधून घेऊया आणि त्या कामाला जसं कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला आणि कामाला सुरुवात केली, त्याची आपण कामाला पुन्हा एकदा आज महाराष्ट्राच्या सेवेसाठी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागूया एवढीच विनंती करते. पुन्हा एकदा कामगार दिनाच्या, महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.